नमस्कार. तोल जाणे बऱ्याच रुग्णांमध्ये मणक्याच्या आजारामध्ये तोल जाणं हे लक्षण दिसतं आणि ते लक्षण बऱ्याच वेळा काही पेशंटमध्ये न्यूरोलॉजिकल असू शकतं. काही पेशंटमध्ये दोन मणक्यातलं अंतर कमी झालेलं असतं आणि गादी जी आहे, मज्जातंतू जे आहेत ते कुठेतरी डिजनरेशनमध्ये गेलेले असतात. तिथला सप्लाय कमी झालेला असतो आणि तिथे नसा ह्या चोकअप झालेल्या असतात. तर काही लोकांचं तोल जाणं हे मेंदूतनं असतं. मेंदूमध्ये क्रेनिओसॅक्रल रिदम किंवा मेंदूच्या आजूबाजूच्या भागामध्ये जे क्रेनिओसॅक्रल फ्लुइड असतं त्या फ्लुइडमध्ये कुठेतरी दबाव निर्माण होतो. तिथलं आकाश तत्व हे कमी होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये तोल जातो. पडल्यासारखं वाटतं, चालताना कुठेतरी पाय घसरल्यासारखं वाटतं, पाय चिटकून चालतोय, पाय उचलता येत नाहीये, थोडंसं हलल्यासारखं वाटतंय, डोक्यामध्ये शरीरामध्ये हलल्यासारखं वाटतं. ही सगळी जी लक्षणं आहेत ती पेशंट टू पेशंट डायग्नोज करावी लागतात आणि बऱ्याच वेळा पेशंट केस टेकिंग आम्ही घेतो त्यावेळेस बऱ्याच वेळा असं दिसून येतं की पेशंट बऱ्याच वेळा हे सांगायची गरज नाही आहे किंवा पेशंटला वाटतं की पेनच सांगावं फक्त किंवा मुंग्याच सांगाव्या. पेशंट महत्त्वाचे बरेच वेळा काही काही सिम्पटम्स सांगत नाही. त्याच्यामुळे कधीकधी डायग्नोसिस करण्यासाठी कधीकधी कष्ट डॉक्टरला घ्यावे लागतात. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला होणारे जे आजार आहेत, तुम्हाला होणारे जे सिम्पटम्स आहेत ते प्रत्येक सिम्पटम्स हे तुम्ही डॉक्टरांना सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. नाहीतर बऱ्याच वेळा तुम्ही स्पाईनची ट्रीटमेंट घेत राहता पण पेशंटचा त्रास हा मेंदूतनं असतो आणि बऱ्याच वेळा काही पेशंट गॅबापेंटिंगसारखं एखादं औषध दीर्घकाळ 8-10 वर्ष घेतात पण त्यांचा आजार हा मस्क्युलर आणि मणक्याबद्दल असतो. तर एक लक्षात घ्या, तोल जाणं हे डायग्नोज करणं गरजेचं आहे की नक्की हे मेंदूतनं होणारा आजार आहे का मणक्यामुळे झालेला आजार आहे. धन्यवाद.